नमस्कार. आज आपण अधिक मासाचा 22वा अध्याय बघणार आहोत. द्विज शर्माची कथा. लक्ष्मी नारायणांना म्हणाली, स्वामी, अधिक महिन्यातील स्नानाला काय आणि किती महत्व आहे ते आता माझ्या पूर्ण लक्षात आले आहे. आता आपण मला ह्या महिन्यातील दानाबाबतची महत्व सांगणारी कथा सांगा. तेव्हा लक्ष्मीचे कौतुक करीत नारायण म्हणाले, हे प्रिये, तुझ्या मनातली ही ज्ञान जिज्ञासा मला अधिक बोलतो करीत आहे. स्नाना इतकंच नव्हे, त्यापेक्षा थोडं जास्त असं ह्या महिन्यातील दान कर्माला जास्त महत्व आहे. कसं ते आता ऐक. प्रत्येकानं निदान कशाचं ना कशाचं तरी दान अवश्य करावं. आता कोणत्या दानाचं फळ मिळतं तेही सांगतो. असं म्हणून सुवर्ण, रौप्य, मोती, वस्त्र, अन्न दानांची फलं त्यांनी सांगितली. दानानं काय होतं हे सांगत असताना त्यांनी लक्ष्मीला एक कथा सांगायला प्रारंभ केला. ती अशी. महिस्मृती नावाच्या एका नगरात द्विजशर्मा नावाचा एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी भामिनी हे दोघं राहत होते. ते दोघंही धार्मिक वृत्तीचे आणि सदाचरणी होते. मात्र त्यांना एक दुःख होतं, ते म्हणजे त्यांना संतान नव्हते. ते दोघंही नेहमी देवाला एक मागणं मागत असे की देवा, आम्हाला पुत्र दे, कन्या दे, संतान दे. एके दिवशी भर दुपारी एक ब्राह्मण कुमार त्यांच्याकडे आला. भुकेनं कासावीस झालेल्या त्या मुलाला द्विजशर्मानं जेवू तर घातलंच, उलट त्याची विचारपूसही केली. त्या मुलाला कुणी नाही, तो एकटा आहे, कष्टाळू आहे हे कळताच त्यानं त्या मुलाला स्वतःच्या घरी ठेवून घेतलं. त्या मुलाचं नाव होतं नारायण. नारायण त्यांच्या घरात राहायला लागल्यापासून त्या दोघांनाही खूप आनंद आणि समाधान वाटू लागलं. पुढे लवकरच या ब्राह्मणपुत्राच्या पायगुणानं भामिनीला एक सुंदर असा मुलगा झाला. त्या मुलाच्या बारशाच्या तयारीसाठी द्विजशर्मा नारायणाला सांगून गावाकडे खरेदीला गेला. ज्या दिवशी मुलाची 5वी पूजन होती तेव्हा नारायणानं त्या पुत्राचं भाग्य वाचायला आलेल्या सटवाईकडून त्या मुलाचं भाग्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला असं कळलं की त्या मुलाच्या भाग्यात ज्ञान किंवा धन नाही. तो मुलगा ताक विकून आपला चरितार्थ चालवेल. ते भाकीत ऐकून नारायणाला फार वाईट वाटलं. आपल्यावर उपकार करणाऱ्या त्या सुशील ब्राह्मण दंपतीच्या पोटी ही अशी पुत्रप्राप्ती व्हावी याचं त्याला आश्चर्य वाटलं आणि फारच वाईट वाटलं. आपल्याला काही ठाऊकच नाही असं तो वागू लागला. मुलाचं बारसं झालं, छानसं नावही ठेवलं. हळूहळू मुलगा मोठा होऊ लागला. मुलगा 5 वर्षाचा होत असताना भामिनीनं आणखी एका बाळाला जन्म दिला. ती मुलगी होती. त्या मुलीच्या 5वी पूजनाला नारायणाला सटवाईकडून जे भविष्य कळलं ते आणखीनच भयानक होतं. भविष्यात ती मुलगी वेश्या होणार होती. आपल्याला देवकृपेनं मुलगा झाला, पाठोपाठ मुलगी झाली, ह्या आनंदाने आपले उपकार करते आहेत, त्यांना तसंच अज्ञात सुखात राहू दे असा नारायणाने विचार केला. तो गप्पच राहिला. आणि पुढे अचानक एक दिवस द्विजशर्माचं निधन झालं. त्याची बायको भामिनीही सती गेली. दोन्ही छोटे मुलं अनाथ झाली, उघडी पडली. नारायण त्यांच्या मानलेला थोरला भाऊ. त्यानं त्या मुलांना सावरायचा प्रयत्न केला. त्याला मुलांचं दुःख पाहावे ना, भविष्यकाळ तर आणखीनच भयान. शेवटी दृष्टी आड सृष्टी असं म्हणून मन कठोर करून नारायण ईश्वर उपासनेसाठी यात्रेचं निमित्त करून त्यांना सोडून खूप दूर दूर निघून गेला. तो मुलगा घरात असलेल्या गाईच्या दुधापासून दही ताक करून ते विकून दिवस काढू लागला. एक दिवस त्या गावात आलेल्या एका गणिकेनं त्या सुंदर ब्राह्मण कन्येला प्रलोभन दाखवून आपल्या बरोबर पळवून नेलं. बिचारा भाऊ बहिणीची आठवण काढून अतिशय दुःखी झाला. आता बाकीची आपण कथा पुढच्या अध्यायात बघणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.